श्री स्वामी समर्थ. बखर भाग 5. श्री वाईकर ब्राह्मणाची गोष्ट. श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरास सेवा करण्यासाठी राहिला होता. अक्कलकोटच्या श्री स्वामीं समर्थांची कीर्ती ऐकून तो श्रींच्या दर्शनाला गेला. श्री स्वामींची लीला पाहून त्याला परम आल्हाद वाटला. एके दिवशी ब्राह्मण श्रींच्या सानिध्यात बसला असता त्याने आपल्याला एकाने फसवल्याची हकीकत स्वामींना सांगितली. ती अशी. ब्राह्मण म्हणाला, महाराज, काही दिवसांपूर्वी वाईला एक अनुष्ठानी बुवा आला होता. अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्त प्रीत्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्यांनी बेत केला. त्याच्याजवळ पैसे नव्हते. माझ्याकडून समाराधनेसाठी 25 रुपये घेतले. आपली हुंडी 1-2 दिवसात येईल, आल्यावर 25 रुपये फेडीन, असे तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री त्या ब्राह्मणाने पोबारा केला. माझे गरिबाचे 25 रुपये बुडवले. ब्राह्मण आणखीन म्हणाला, महाराज, मी आपल्या नावावर रुपये दिले, त्याची अशी अवस्था का व्हावी? महाराजांनी काही उत्तर दिले नाही. पण दर्शनाकरता पुष्कळ लोकांची गर्दी जमली होती. त्यापैकी एका गृहस्थाकडे त्यांनी बोट दाखविले. महाराज काय दाखवत आहेत ते पाहण्यासाठी ब्राह्मण मागे वळून पाहू लागला. आणि काय विलक्षण चमत्कार झाला. ज्या ब्राह्मणाने त्याला फसवले होते तोच ब्राह्मण त्याच्या मागे उभा होता. आपल्याला फसवणारा ब्राह्मण ओळखून वाईकराने त्याला धरूनच ठेवलं. दोघांची बाचाबाची होऊ लागली. शेवटी त्या ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली. त्याच्याजवळ रोख पैसा नव्हता. मग गोविंदराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्ये पडले आणि दोघांची समजूत काढली. त्या ब्राह्मणाजवळ सकलातीची मोठी टोपी, गुरुचरित्राची पोथी, नाशिकचा तांब्या पेला व इतर जिन्सा होत्या. त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत केली. नंतर वाईकरांनी महाराजांची अशी प्रार्थना केली, महाराज, आपल्या कृपेने माझे रुपये मला मिळाले. आता त्याचे काय करावे याबद्दल आपण आज्ञा करावी. महाराजांनी उत्तर दिले, आम्हाला ठाऊक नाही, आल्या वाटेने जा. ब्राह्मण निघून गेला. श्री स्वामी समर्थ.